श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि ही देवपूजा आपण पानांवर करतो अशी प्रथा आहे आणि 10 दिवस यानंतर देवपूजा केली जात नाही, डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी करतात आणि देव तोपर्यंत हलवत नाहीत। याच्या मागचं शास्त्र मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझी बाकी सगळी साफसफाई झाली होती, फक्त किचनच थोडंसं आवरायचं होतं, तर किचनची आज पूर्ण साफसफाई करून घेतली। आमच्या गावाला होते घटस्थापना, पण इथे मग तिथे करत असल्यामुळे मी इथे काय करत नाही आणि मी डेली यूज साठी फक्त एवढीच भांडी वापरते। बाकीची सगळी भांडी मी पॅक करून ठेवली आहेत, कारण स्वामिनीला बघून एवढी सगळी भांडी वगैरे आवरणं होत नाही। आणि आज स्वामिनीसाठी मी बनवला होता पालकचा भात, म्हणजे पालक राईस बनवला होता। तर जस्ट फक्त पालक, कांदा आणि जिरं मोहरी वगैरे असं तूप टाकून मी त्याला फोडणी दिली होती आणि ती खूप आवडीने पण खाते हे पालक। पण तिला आता फीवर आल्यामुळे ती जरा थोडंसं खायला आज नखरेच करत होती, पण खाल्लं तिने। आणि आज आमच्या इथे खूप पाऊस पडत होता, तसंच आमच्या गावालाही खूप पाऊस पडतोय। आणि हे बघा, हे दृश्य आमच्या गावाच्या साईडची जी गावं आहेत ती इथे पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत। अजूनपर्यंत आमच्या गावाला तरी सध्या धोका नाही, पण अशी परिस्थिती बघता खूप वाईट वाटतंय। आपण तर मदत नाही करू शकत आहे सध्या, पण त्यांच्यासाठी आपण प्रे वगैरे करूयात की त्यांना मदत मिळावी। चला भेटूया।